आली म्हणजे नाही तर फक्त कठीण आहे ना. मराठा माणसाच्या लक्षात आलं की धंद्याशिवाय फायदा नाही. हे ढुंगणं हलू हलू दारवा पिऊ पिऊ किती दिवस सत्यानाश करतात. लुंगिडा मला मालूम आहे ऋषी भाऊ जाधव खासदार साहेबांचे चिरंजीव साध्या भाषेत 7-12 आणि आमदार साहेब त्याला मालूम आहे कार्यकर्ते कोणते आहेत. हे म्हणतात फिरल्यानं ओळखू येते का माणूस. काम करा ना. जो काम करीन त्याला इज्जत भेटेल. समाजाचं काम करा. गावात सेवा करा. जेवढी होईल तेवढी सेवा करा. तुमचं कल्याण आहे. माझ्याजवळ काही आहे काय. माझं वय तरी आहे काय. मी वजन तरी आहे का महाराजच्या लायकीचा दिसतो काय. कपडे नाही ड्रेस नाही. मला ओळखलं नाही पाहिजे लोकांना म्हणून भगवी टोपी काढतो कधी कधी. काहून माय पायाला गेले येतात. आणि मी जर पाया प्रत्येक जण लागले मी आवार करी. जन्म तारीख माहित आहे. बोल. नाही मानलो. बाप तो आला होता. शिवाजी राजा बाप सर्वेचा होता. हा बापा बापात फरक आहे बाबा. समजला. आणि लक्ष देत जाय. माय बापाले दुखवू नको. अभ्यास करत जाय. तुले मोठं व्हायचं आहे. धन्यवाद. एक 100 बक्षीस आहे माझ्या माय माऊल्यांनो. त्याले बापाची जन्मतारीख मालूम नाही पण शिवबाची मालूम आहे. बाबू बस बस बाळा. धन्यवाद. हे लेकर शांततेत बसतात. मी बरोबर त्यालेच बोलावतो. लक्षात घ्या. दुसऱ्याले बोलावत नाही. आज बाबू विष्णू पाटील धुळे
भाजपा तालुका उपाध्यक्ष आले का इथं? कुठं आहे? अरे बाबा काय गावाचं नाव कोणतं तुमचं? जवळ आहे का इथं? घुबे विष्णू पाटील धन्यवाद. मला वाटलं धुळे आहे, माझ्या डोक्यात बसलं. धन्यवाद. ग्रामगीता देयक 500 रुपये कायले दिले तुम्ही? हा धन्यवाद. तुम्ही दिले म्हणजे लेकराची व्यवस्था केली ना, गोरगरिबाच्या लेकराच्या बिस्किटाची. तुम्ही अविरोध आले ते अलग आहेत. नाही इकडे पा कॅमेरामन मोठा जोरदार आहे. टाळी. अरे काले कपडे वाले तेरा नाम तो बता. खुश आहे. बरोबर घेतलं. या गावात काही शेतकरी आत्महत्या झाल्या का? आहे काय? त्याची लक्ष्मी आहे का इथं? त्यांची लक्ष्मी आहे का? बसून आहे का ताई? उभी राही बरं बाई. राई उभ्या राहा. धन्यवाद. या माय याच्यात आणखीन 600 रुपये टाक. 1100 रुपये आईले दे. आमदार साहेबाच्या हातानच दे. आपल्या का बापाचं जाते ते विष्णू पाटलांना दिले आपण इकडे. अरे बाबा त्या ज्या माईच्या ताईचा पती गेले, तिचं वय तरी किती आहे पा बरं. धन्यवाद ताई. आपण हिंमतनं उभ्या राहिल्या. किती वर्ष झाले मालक गेले? हा 4 वर्ष झाले. मुलं बाळ किती आहेत? 3 मुली आणि मुलगा नाही. अरे बापा 4 वर्षापासून पती गेले. त्या मायले कमी दुःख होतच काय? मी साहेबांना विनंती करतो, दुसऱ्याचं दुःख त्या टाळ्या तिकडे पाहताय ताई त्या लेकराले खाऊ म्हणून मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा, पित्याची गणना म्हणून माझी शेतकरी मायबाबाला प्रार्थना आहे, आत्महत्या करू नका. मला एक फोन लावा. तुम्हाला मरायचा टाइम आला की मी जीव देतो. मला फोन करायचा. अरे तुमच्यावर काय संकट आहे? 7 वर्षात माझ्या घरात 5 जण मेले. 5 जण गेले बाबा. त्या मरायला पाहिजे. तुम्ही लोकांनी नसतं मला जिवंत केलं. दररोज 10,000 लोक राहायचे. 50,000 फेसबुक पेजवर राहायचे. आणि युट्यूबवर करोडो लोक आहेत बाबा, करोडो. मी जिवंत केलं तुम्ही मायबापा. म्हणून माय देव तुम्ही आहात, त्याचीच कोटी नाही. माय देव तुम्ही आहात. माय विठ्ठल बापा विठ्ठल, माया विठ्ठल बापा विठ्ठल, माय विठ्ठल बापा विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, माया विठ्ठल, माया विठ्ठल बापा विठ्ठल. पाण्यानं थंड होता म्हणून कमी वाजतात. तरी गरमच्या 2 मशीन शेकून घ्यायसाठी 2 मशीनी आहेत खंडेऱ्या बाबू. माझं जे कीर्तन आहे हे लोकांसाठी आहे, देवाचं कीर्तन नाही करत मी. त्या देवाला कोण पाहिलं बाबू? तो भगवंत आघात आहे. तो पाण्यामध्ये देव आहे ना, वडाच्या झाडात देव आहे. तुम्ही खाली बसले ना लोक, तुम्हाला प्राणवायू देते हे झाड, ऑक्सिजन देते, रात्री देते आणि दिवसाही देते. वडाचं पिंपळाचं तथागत बुद्धानं पिंपळाच्या झाडाखाली बोधिसत्व. तू आणखीन ये ना उभे राहिली. काय लेख हो, अवघ जग बसेल आणि तुम्ही 4-5 जणच नाही आवरून राहिले.
गाव खराब करायच्या मागे लागले काय तुम्ही 4-5 जण? कोणीच तर नाही पाहत बे तुझ्याकडे. तू एवढी हालत आहे 56 इंच. अवघं जग खाली बसलं तू फालतूचा शांतपणे. बरं कोणी पाहते तरी काय तुझ्याकडे? आता हे 4-5 जण उभे आहेत. अवघं जग बसेल आहे. तुला उभं राहायचं आहे तर लक्ष्मण रेषेच्या दूर उभा राहणं. कामना धाम बायाच्याकडे मला राग येते. बाहेर लगवील जावं लागते, काही जावं लागते. आता तिकून माणसं बसले त्याला किती त्रास आहे. लोक बायाच्या बाबतीत संवेदनशील काऊन नाही. कोणीही स्टँडवर पा माणसं कुठेही उभ्यानं गेम बसवते. त्या माईनं काय करावं? शर्मा वाटू द्या ना. देवीचं मंदिर बांधताना हे देवी नाही का? नैसर्गिक क्रिया तर बाईले माणसाईले सारखे आहे ना. मग म्हणा तुम्ही उभे करू, तुम्हाला अधिकार दिला काय? राखीव मधले उभे आहे काय? मस्त शांततेत कार्यक्रम आहे का? आमदार साहेब तुमच्या मागं घाई गडबड असेल तर तुम्ही जा. कारण हे आमचं हे नातं आता अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, तुम्ही मायबाप आज घरी जाणार नाही गॅरंटीनं सांगतो. आपलं पक्क्यात लाटा आहे ना. मला तयार करणार तुम्ही आला पण मला झक मारायला पैदा केला का तुम्ही? मला कीर्तन 35 वर्षाच्या अगोदर ऐकलं नसतं तर मी घडलो असतो का? मग मला तुम्ही पैदा करणारा धोका देईल का? म्हणून तुम्ही घरी जाणार नाही. मी तुमची परीक्षा पाहणार नाही. मला उद्या परत कार्यक्रम पण शांततेत बसा ना. आज मला काही ना काही द्या. आज जर तुम्ही शशिकांत साहेबाच्या वाढदिवसानिमित्त मला काही दिले नाही, पैसे नका देऊ. ते काय मोठ्यावर सांगली या जायचा खर्च देतात मला. बाबू मला काही द्या. दारू द्या, बिडी द्या, तंबाखू द्या, खर्रा द्या, फटाके फोडू नका. आज आमदार साहेबाच्या वाढदिवसानिमित्त फटाके फोडले का? फार मोठी गलती केली. आजपासून सुधरून घ्या. गाववाल्याला सांगतो, एक फटाका फोडला ना ते एका गरीबाच्या, एका शेतकऱ्याच्या लेकराचं अंग झाकल्या जाते. त्याच्यापेक्षा कपडे वाटा. मी मा लग्नात फटाके फोडले नाही, तथापि नाही. पुरी ग्रामपंचायत ताब्यात घेतली तरी फटाके फोडले नाही. आलं लक्षात? मी नेहमी पाया लागतो की फटाके फोडून कोणाला दाखवता बे तुम्ही? मी आत्ता त्या ॲटोवाल्याला म्हटलं मी उडी मारीन, मला इकडे आणू नको, तिथंच उभा कर म्हटलं की नाही भाऊ. काहून? मले शानपणा दाखवू काय? मी कोणाच्या गाडीत आलो, ॲटोत आला महाराज. पण तुमच्यावर वजन मारू काय? मी चिखलीले कार्यक्रम झाला, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, लालदेव्याची गाडी होती. मग ते गाडी घेऊन मला स्टेजवर नेऊन राहिले. मी मी गाडीतून उडी मारीन, इकडेच उभी करा गाडी. मी तिकडेच उभी केली. मला भोपंजीपणा समजत नाही. बरं कोणाले वजन दाखवू यायले? जे माझ्यासाठी थंडीत येऊन बसले, तुम्हाला वजन दाखवू का मी की माय गाडी अंगी मोठेपणा. आमदार साहेब आनंदानं महाराजांना दूध द्या. म्हटलं मी दुधावाला महाराज नाही. दुधावाला असतो तर अशी हालत असते. तुम्ही कोणताही महाराज पा, क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली कोणतंच जनावर येत नाही. कीर्तन करतो म्हणजे तीर मारून राहिला काय? अभंग पाठ केले, पाठ केले. आता माहितीच कशाहून झालो VIP. नो VIP. BPL. मी BPL तुमचा सोबती आहो. तुम्ही माझ्यासाठी बसता, तुम्हाला वजन मारू का मी? कधीच फटाके फोडू देत नाही. मुलीले लुगडं नेसून ते जिजाबाई सारख्या, अहिल्याबाई सारख्या महाराजच्या अंगावर फुलं फेकतात. मला जमत नाही आणि खेडेकर साहेबाली ते जमत नाही भाऊ. 2-4 कार्यक्रमात होतो ना आपण.
अरे बापरे, मला तू आता काय याच्या लोक चांगल्या माणसाली 5 वर्षानं पलटी देते बरं. माय तुले धन्यवाद, तुला प्रेम उफाळून आलं, तिचं हृदय भरून आलं म्हणून सत्यपाल महाराज की जय. नाही हो माय, तू माहिती एवढ्या म्हातारपणात तू इथे येऊन बसली, कोण्या साहेबाच्या बायकोची ताकद आहे का? 40 वर्षाची असली म्हणजे थंडी वाजते. एखादं हिटर ठेव जवळ. म्हातारी बुडी आहे पण काय मोसम मध्ये आहे ते. दुनिया जाय भाड में, तू बोल मी ऐकतो. बाबा प्रेम आहे, प्रेम निर्माण करायचं आहे तुमच्यात. तुम्ही भाऊ भाऊ भांडू नका. ते पा भाऊ भाऊ वाव कीर्तन पोथी पुराणावर करतच नाही मी. रावणाला दा तोंड होते, त्याच्या माईच्या बाळणपणाला बाया ओ कमी त्रास झाला चाल का? तुले मालूम ऐकले आणि लेकरू झाल्यावर पिठामध्ये अरे मॉनिटर पण पिठामध्ये मॉनिटर पण पडलं. जीवन भाऊ बाजूचे बाजूनं करून टाका, लय जण झाले. हे अविश्वास आणखी तुमच्या धंद्याचा खाना खराब दिसते माझी माय, दिसते माझी माय, हंबरून वाचराली तट्टीचा भागाय. गावामध्ये तिच्या मनी दिसते माझी माय, दिसते माझी माय. अरे दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप, दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. थर थर कापे अन लागे तिले दाप. म्हणून मी तुम्हाला ते नाही सांगत. रावणाला दा तोंड होते, कुंभकर्ण 6 महिने झोपत जाय, 6 महिने खात जाय. मग तू हागे किती ट्रक? जेसीपी सांगायला आम्हाला आता त्या मुरदार गोष्टीची गरज नाही बाबू. आम्हाला तुकोबाच्या अभंगाची गरज आहे. देह होत्या बापा म्या भोगेलाय. असे लाइटिंग फिट केले उभारेन खंबे. सरपंचाच्या मावस भावाचं घर असलं की इलेक्ट्रिकचा खंबा लाईट वाला, आणि गरीबाचं घर असलं हलक्या जातीवाल्याचं की वांजोट्या खंबा उभा बिना लाईटचा. म्हणून बाबासाहेब आंबेडकर खंब्याच्या खाली जाऊन अभ्यास करायला लागला. आज देशाच्या घटनाकार आहे, शिंप्याचं पोरग कीर्तन करते पाटील, समजले? अध्यक्ष म्हणून या बायाईले कोण बसू दिलं असतं नरकाचं द्वार म्हणत. काही काही हरामखोर लोक म्हणत ना सरपंच बाई, बाबू इले डोक्यावर नको घेऊ. काय म्हणतो बुड्या, बाबू इले डोक्यावर नको घेऊ. म्हातारीनं बोला, पुढचं वाक्य पुरं कर. हा बाबू तुझ्या बायकोला डोक्यावर नको घेऊ. हे पायातली पुढचं बोल. बोला आता, बोला लवकर, महिलांनी बोला. माणसाईनं तोंड घालायचं नाही, बायालेच बोलू द्या. यायले कधी अक्कल येईल? ग्रामपंचायत सरपंच झाल्यावर मग नवराच मला मदत करत नाही. सभापतीतून तो उच्चपती नवराच समितीत